होळीच्या गोवाला कोकण दाखवा. आज काजू काढायला गर्दी बघा किती. ए अरे काय ताई ए पडाला खाली. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. हा पार्ट आहे आपला दुसरा कोकणातला, मालवणमधला. आणि आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी, सगळ्यांनी चहा वगैरे घेतल्यात. आणि मी आणि सोनू चाललो आता बॅगा टाकायला गाडीत. आणि त्यानंतर जायचं आहे काय नाही, ट्रॅव्हलिंग, नुसती ट्रॅव्हलिंग. अरे हां, काल आम्हाला लेट झालं त्यामुळे ते 1:23 ओटी भरायचं राहिलं. आणि मग तो भरल्यानंतर आंबा आंबा पडलाय कुठे. हा बघ, हे चोर बघा, आंबे चोर. पण तो फुटलाय, दाखव. आंबा पिकलाय. चालतं, धुवून घेतला का? घेऊ का हा आंबे कुठे आहेत? हा गाईचं बघा, या झाडावर आंबे आहेत, आतमध्ये पण आहेत. हा बे, हे बघा. काल ताई काय बोलतात माहितीये का, अशोकाचं झाड आहे ना. कुठला? हा वाला. हा ताई बोलतात कडुलिंबाचं झाड बघ कसलं भारी. एवढा मोठा म्हटलं कडुलिंबाचं कुठे, बोलते हा बघ. म्हटलं ताई तो अशोकाचं झाड आहे. म्हणलं एक काम कर ना, 2-3 फुलं घे फक्त आतमध्ये हे ठेवायला. काय आपल्या गणपतीत गाडी गणपती आहे ना, तिथे ठेवायला. हा घेऊ का मग, मस्त वास घे ना, येते रे. पिकलाय तो, झाडावरच पिकून पडलाय. धुवायला पाहिजे पण. मग जा ना, धुवून घे ना, आतमध्ये जा ना. भारी वाटेल एकदम, शांतता अशी. कडक. काय बोलते? एसी मध्ये करू आपण कडक त्याला, 2 मिनिटात होतं. आई कुठं आंबा धुवायला नाही चालली? एवढा नाही. अबे इथं बाजूलाच आहे बघ, आई ये बाई, इथे धुवून घे. शांत वाटतं ना एकदम. गाडीला कपडा मारायचा झोनल. गाडी बघा किती घाण झाली आमची. काय बोलते? लॅपटॉपची बॅग टाकू. हा, लॅपटॉपची पण बॅग ठेव आतमध्ये. काल वैतागलो मी माहिती. ती बॉटल वगैरे काढ ना साईडला. बस लाव. तेव्हा त्या कोपऱ्यातली नीट ठेव तिथली बॅग. काय तेव्हा तिकडे आतमध्ये बस. ओके. बघते असं वातावरण पण ढग असं भरल्यावर का वाटतं का ना. कोकम पण चोरून आणलेत बघा. त्याने काजू का रे फेकले? अरे मला खायचं होतं. नाही खराब झालं ते. अरे डाग पडलेत त्याला. नाही तर चला गाईज, आमची पॅकिंग विकिंग झाली, सगळे आलेत. काय यांचा फोटोशूट. आणि आता आम्ही निघतो. कोणाला कपडा फक्त मला चांगला गाडीला. अच्छा बाबा, गाडी पुसून घेतो मी. आंब्यांचा वाज जाम येते ना. हे बघ काजू, हे काय आहेत? हे जाम आहेत ना. हे जामच आहेत ना. हो, जाम. ताई चला आता कुठे? आता आंगणे देवीची नरडी. तिथून खेडला, तिथून घरी. तर रात्र होईल आपल्याला जायला ना. नाही तरी वाचतील तरी. झलक कोकणची ग, मन समिंदर तनू नदी वळणाची ग. गर्द झाडीतली दाट छाया सजणा, अमराई परी माझी काया सजणा. कोकणची चेळवा हो नाखवा, होळीच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची
कोकणची चेडवा हो नाखवा ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी वळणाची ग गर्द झाडी नदी दाट छाया सजणा अमराई परी माझी काया. तर गाईज फायनली आम्ही आता निघालो, रूम वगैरे चेकआउट केला आणि आता कुठं जायचं आहे? गाडीचा डेस्टिनेशन नाही कुठं मस्त वाटतं ना. गाईज बघा काय वाटतंय व्ह्यू. गाईज काय व्ह्यू वाटते ते पण बघा. सर मस्त वाटतंय. चालतं काय बोलतो? चाललो निघालो बोलो जातो, नंतर मी येईन फिरायला. आम्ही सेपरेटली मग तेव्हा हे करू. 25ला बंद आहे. 25 मेला मे पासून बंद आहे का? झालं टायमिंग असतो लास्ट स्कुबाचा, त्याच्यानंतर नाही. सगळं ॲक्टिव्हिटीजच बंद. अच्छा. ॲक्टिव्हिटीज तर गाईज हा फर्स्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा सोनाला निमित्त तर हा दादा होता, याने हेल्प केली होती मला आणि बोलला होता फ्रँकली की काय मदत लागेल तर सांग मला. तर काय मम्मी आणि सोनं गेली आतमध्ये पाण्याच्या इथं. पुढे दिसतात तरी का? हा तेव्हा. आणि ज्या बोटी येतात आता तिथून बोटी येतात. कसं वाटतं व्ह्यू? मस्त वाटतं. ती बोटीत नेला ना. आमच्या आईला काय आनंद आवरत नाही ना, ती नुसती पाण्यात धावतं. आता काय मस्त वाटते. काय रे काय कोणाला काय व्ह्यू बघा. आणि पाणी कसलं क्लिअर आहे ना. पाणी बघा क्लिअर आहे बघा. ट्रान्सपरंट पूर्ण दिसतोय. आणि आता मी आहे चिवला बीचला. चिवला बीचला नाश्ता कुठं आता करायचे काय माहीत नाही, पण पहिले होतं अंगणेवाडीचं जत्रेल नाही, अंगणेवाडीचं मंदिर आहे तिथं जायचं आहे. तर बाकीचं थांबलं तिथं. निघायचं का आपण? चल ती ती बोट आली बघ. कोकणची चेडवा हो नाखवा ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा ओ अशी कोकणची चेडवा हो नाखवा ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो रूप माझे जसे झलक कोकणची ग. तर काय बघा ही बोट आलेली आहे डॉल्फिन बघून. आणि आपण लास्ट टाइम केलं होतं आम्ही. काय आम्ही लास्ट टाइम केलं होतं 2-3दा. तर आता नको बोलू, परत येऊ आम्ही दोघंच येऊ, म्हणजे फॅमिली येऊ आम्ही 4-5 जण. तर फायनली कायच मी आत्ता आलो आहे भराडे देवीला. आणि माझा मध्येच कॅमेरा एंड झाला, तर स्टोरेज संपला होता जरा, तो डेटा ट्रान्सफर केला. आणि त्यानंतर मी आत्ता आलो आहे भराडे देवीला. खूप मस्त मंदिर आहे. आणि आज कसं काय माहीत की एवढी गर्दी आहे, काहीतरी आज असेल. काहीतरी असं इंटरफेस आहे मंदिराचा, तुम्ही बघू शकता. मार्बलचं पूर्ण मंदिर आहे. सोनल वगैरे कुठे आतमध्ये गेलेत वाटतं, लाईनीला लागलेत. बघतो मी आता कुठे आहेत. काय मंदिर स्टेप्स. हो हो हां हो हो.
तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं? मस्त हा बघा, ती लाईन येते तर तिकडे दर्शन घ्यायला लागतो आणि आई वगैरे बाकी सर्व बसले तिथे. तर आपल्याला आता निघायचं कणकवलीला, कणकवलीवरनं मग खेळला. एवढी गर्दी आहे आज, काय माहीत, भरपूर गर्दी आहे. आणि तो गाभार आहे, गाभार कोणाला एंट्री नाही आहे. तर फायनली गाईज दर्शन वगैरे झालं आहे आमचं आणि आता आम्हाला मंदिराच्या बाहेर आणि फोटोशूट करायचं आहे. अलाउड नाही आहे तरी पण काही शॉर्ट घेतले थोडे काय रे. हा काय नाव दिसतंय तुम्ही सर्व उभे राहा ना लाईनशीर. मी अख्खी व्हिडिओ टाकीन तुमची. लाईनशीर उभे राहा. काहीच आम्ही भरपूर काही घेतलंय. सोनाली लाडू बिडू सगळे घेतलेत. कोकम घेतलंय आणि कोकम सरबत करायला. हां छान आहे. तर बाकीचे गेले नाश्ता करायला, तर हे सर्व ठेवू आणि आता आपण नाश्ता करायला. चला राहू दे ना, मी लॉक करतो गाडी. आई कुठे तिथंच थांबलेत. तर गाईज आम्ही आता आलो आहे नाश्ता करायला. बॉबीने घेतलं मिसळ. काय ग? नेटवर्क इथं नाही, त्या कोपऱ्यावर भेटेल वरती टोकावर. तर गाईज आता मी सांगितलं भजीपाव. तू काय खाते? मिसळ. चला चल ना, तुला काय केला का मी? हां त्याच्यामुळे पळाली का ती? काय ओम नमः शिवाय. चले गप चले चलो हां चल. सोन्याला बसवतो त्याच्यावर. कणकवलीवर ना गोवा ना. काही चला आता घरी जायचे. कुठं जायचं गौरी? हे कुठं? तर चला फायनली काय झालं दर्शन, नाश्ता बिष्टा सगळा ओके. आम्ही रेडी निघाला. आता फायनली निघून खेळला जायचं ना ग. घेतलं सगळं पेशंट. गाडीत आपले गाडी उघडी ठेवू. हात तुका चालू. हा चला चालवते. मला काय चालू काय रे. हे बघ वरती आहेत काय काजू काढायला. गर्दी बघा किती. ए अरे काय ताई, हे पडाला खाली. हो माहिती ना गौरी. जाशील हे गाडी आले गौरी या साईडला. काय रेड झाले ते काजू काढायला नुसते. पडला. ए गेला तो. गाडीची तिकडे पाठी तिकडे गेलाय. कसा वाटा बॉबी? वाटा कसा? आपले काजू महाग असतात ना, 50ला. बिया बिया कुठे आहेत? पण त्याच्यात बिया कुठे आहेत? बिया जरा आम्ही नेल्यात त्या काढून. हे काजूचं हे पडेल. हो येडी सगळी. चला कसला मामा रास भरलं काजूच्या बिया. बोल आपल्या भाजीला ते कुठे भेटेल? मला कणकवलीत भेटेल. काय जाता आम्ही निघालोय. त्या आमच्या आईने सगळं काय घेतलंय काढून. काय घेतलं रे आईने काढून? कुठे आहेत आई? दाखव काय घेतलंस काढून. करवंद काढून तर देतो. सवय तुला सवय. ओलेत ते करवंद. मग चटणीला. चल बस गाडीत बस. थांब जरा असते. सुसाट जातो ना रस्ता खाली. चला झालं निघू पुढं. चला गाईज निघालो आता.
इथं कणकवलीला थांबणार आम्ही आंबे घ्यायला. आईला लय सवय आमच्या, काय नुसती गोला करत राहील काय पण. लोकांची झाडं बिडं हा लोकांची कशी स्वतः झाडावरचा फुल एक गेला तर नुसती बोंबलल. रोडचं हे काय रोडचं हो रोडचा. ते थोडंच आपलं त्यांनी लावले हा ते असे बिया पडले जंगलात आले त्याचे. तो म्हातारीने बघितलं कसल्या गोल्या करून नेल त्या पिशवीत. ती बदलेली पिशवी अख्खी. हा दोन बिया ह्याच्यात त्यांच्याकडून दगड मारा पटापट. 2-3च मारतो. पडल्या जबरदस्ती ही ठाऊन ही काठी घे. तिकडे बघ आहे. किती काढले? हे गौरी चांगलं नको. खायला पिकतील असेच ठेवू, पिकतील मस्त. मोठे आहेत आणि कुठे छोटे आहेत ते आणायचे. काय मट्टू. मग आता 5 मिनिटावर थांबलो होतो. आता परत आम्ही हे बघा झाड डायरेक्ट आंबा पांद्या सकट. पेड़ के साथ में लाया मैं। हे वाडा रोडे आलेत का बघ गौरी. ए वाडा पाव घेऊन येऊ. हे वरती बघ काय पाहिजे बाई? मस्त आहे. कुठला पाहिजे? कसं आहे कलिंगड? 80 रुपये, हा 120, म्हणजे तिथे लिहिले ते वाचून दाखवते का? हा 130, हा 100. कुठला पाहिजे बोला म्हणजे. एवढ्या जणांना कुठला पुरल? 200 वाला आहे. अजून झाले नाहीत ते. हा 130 वाला आहे. हा काय नाही. किती 120ला मोठा का? हा पुरेल का सगळ्यांना? हा सगळ्यांना काकी कापून द्याल ना? हो घ्या, एक घेऊ. एक होईल. आंब्याचं झाड बघा किती भरलाय. हा कुठला केसर आंबा आहे ते. हे बघा किती. कढीपत्ता झाड बघ सोनं किती उंच गेला तो ना. हा कढीपत्त्याचा. हे आंबे आहेत ना, हा फक्त बघायचे, अच्छा. घ्यायचे नाही, खायचे नाही. तुमचं आहे का ते? अच्छा. हे ते काजू बघ. नुसते बघायचे. ते काजू बघ लाल. कुठे आहे? इकडे इकडे माझ्या इकडे बॅक साईडला. ते बघ लाल तिकडे बघ लांब. दिसले का? काय कलिंगड खायला. काय रे गाईज या कलिंगड खायला बोलतो. मग कोणाला बोलू आता? आम्ही खाऊ पण नको. तुम्ही घ्या ना, एक प्लेट घ्या ना इकडं. इकडे मांडीवर घ्या आपल्या. हो हो हो. आता इथे घेतील हे. आम्हाला विचार आपल्या मांडीवर घेऊन आपल्या मांडी घेऊन घालावं लागेल. काय कलिंगड खाऊन घेतलं आम्ही आणि आता आम्ही निघालोय खेडला जायला. भरपूर लांब आहे. संध्याकाळची 6 वाजता तिला होतो तेव्हा पण सकाळी निघलो. हे आई 10ला पोहोचलो घरी. कुठं कुठं सकाळी काल आलो. का काय आता मी थांबलोय आंबे घ्यायला. त्याला कसला गरम होते तर. याच्या खाली आहेत का बोलतो? असा आंबा तयार होते ना. असा आंबा हा कलर आला ना आता. हा 2 दिवसात आंबा म्हणतात. बरोबर. 2 दिवसात असा आहे. याला थांबलो होतो. बाबाच भाव करतात. एक काम करायचं तुम्हाला जास्त 2000 तर बघलाच तुम्हाला फायनल. नाही 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 तुम्हाला 2200 रुपये दे बोललो. जाऊ द्या. 1500 काय पण आमच्याकडे आंबेच नाही चालत. आणि बघत असं काय समोरचे पण 1800 रुपयाला बाबा ऐकले. बाटली आंबे चालेल फक्त. किती डझन? काय करायचं बाटली आंब्याचे? 4.5 डझन. मीठ मसाला लावून खाल्लंस ना. आता कुठे टाकतोय? पाय काय विचार? आता मला मांडी घालून बसू का मी? आयुष बर. आंबे घेतलेत. सोनलच्या पाया खाली ठेवलेत. सोनं कुठे ठेवलेत? पाया खाली तुझ्या नुसती बसवले आहे का? तर गाईज आता आम्ही चाललो खेडला. भरपूर लांब आहे. 215 किलोमीटर जायचं कमीत कमी खेड. इथून रत्नागिरी 125 किलोमीटर आहे. बघितली ना आंब्याची बघितली. गाडी चालून घंटाला आम्हाला आता. गाडी फिरली काय दिलं ते. काय सोनल बोलते चालू का गाडी? चालू. हा चालवते काय? असं सरळ रस्ते बाकी काय पुढं. काहीच आत्ताच आंब्याची पेटी घेतली आणि आता बघा एवढं पुढं आलो जरा 50-60 किलोमीटर लगेच थांबले आंब्याला.
आयला आंबे खायला घेतच का घेऊन चालले? पूर्ण पिकं नाही येतो पूर्ण पिक्का कुठं भेटेल खायला? आहे का? एकदम नाही आपल्या रनिंग मध्ये गाडी जो पहिला सीझनचा आंब्याचे काप दिले मला खायला मस्त आहे. 50 रुपये कमी खूप भारी आहे. काहीच आंबे घेऊन झाले नाही बघ बाटा खात खात. आंबे घेऊन झाले सोनल आणि आता कुठे जायचं आपल्याला? काय ते मग तो चपटलेला आहे आता चांगला त्याला मग कसं होईल होणार बघ तो निघतो माहिती मला हा तिसरा दिवस आहे आमचा आणि रात्री खूप लेट झाला म्हणजे खेडला पोचायला. तर त्यामुळे ब्लॉग काही शूट करता आला नाही. तर आता खेडवरनं आम्ही सकाळी मॉर्निंगला निघालो लवकर. तर आता ठीक आहे ही गाडी चालले आम्ही निघतो आता आणि आपण ट्रॅव्हलिंगला जाणार आहे दिवस आता. तो होत्या घरात राहत येऊ ना या हो येऊ काजूचा वास येते काजूचा इकडे आपल्या गाडीच आहेत हा मग प्रवेश चल बाय बाय चला काका. हे गॅस बीस बघा ए चिंटू पिंटू चल बाय करा इकडे 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 या तुम्ही बाय करा म्हणजे ए त्याला बाय करा हा कर बाय कर इकडे दिसत आवडी सोडून चाललेत. हाय गाईस आम्ही कशाला तुम्ही थांबता ना 8 दिवस याच्यामध्ये काय मरण म्हणजे आम्हाला रिटर्न परत मावशीला आणायला हिला बायकोला नेल्याचं परवडलं असं.